कट घेऊन तर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण पाहणार आहोत सामान्य विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षा पदभरतीमध्ये उपयोगी ठरू शकतात. तर पाहूयात पहिला प्रश्न. प्रश्न आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील पहिला प्रश्न आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील सुवर्ण कमळ पुरस्कार कशासाठी दिला जातो? ऑप्शन ए आहे उत्कृष्ट अभिनेता, ऑप्शन बी आहे उत्कृष्ट दिग्दर्शक, ऑप्शन सी आहे उत्कृष्ट चित्रपट, ऑप्शन डी आहे उत्कृष्ट गीतकार. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी, उत्कृष्ट चित्रपट या क्षेत्रासाठी सुवर्ण कमळ हा पुरस्कार दिला जातो. पाहूयात पुढचा प्रश्न. ज्येष्ठ मराठी साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांचे खरे नाव काय आहे? ऑप्शन ए आहे व पु काळे, ऑप्शन बी आहे श ना नवरे, ऑप्शन सी आहे विष्णू वामन शिरवाडकर, ऑप्शन डी आहे विजया राजवडे. ऑप्शन सी विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज यांचे खरे नाव आहे. ऑप्शन सी विष्णू वामन शिरवाडकर. पु ल देशपांडे यांचा जन्म कधी झाला? ऑप्शन ए आहे 1912, ऑप्शन बी आहे 1919, ऑप्शन सी आहे 1925, ऑप्शन डी आहे 1932. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1919 रोजी पु ल देशपांडे यांचा जन्म झाला. पाहूयात पुढचा प्रश्न. मराठी साहित्यकार व पु काळे त्यांचे संपूर्ण नाव काय होते? ऑप्शन ए आहे वसंत पूर्णनाथ काळे, विनायक पुरुषोत्तम काळे, वसंत पुरुषोत्तम काळे, आणि ऑप्शन डी आहे विशाल पुरुषोत्तम काळे. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी वसंत पुरुषोत्तम काळे हे व पु काळे यांचे संपूर्ण नाव आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. ताजमहल कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे राजस्थान, ऑप्शन डी आहे मध्य प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ताजमहल आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. केंद्र सरकारचे निवडक मंत्री कॅबिनेट म्हणून ओळखले जातात. या कॅबिनेटचा अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन ए आहे राष्ट्रपती, ऑप्शन बी आहे उपराष्ट्रपती, ऑप्शन सी आहे प्रधानमंत्री, ऑप्शन डी आहे गृहमंत्री. याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी प्रधानमंत्री. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रथम भारतीय तिरंगा ध्वज कोणत्या शहरात फडकवला गेला? तर याचं ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी चांदनी चौक, ऑप्शन डी आहे कोलकाता. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोलकाता या ठिकाणी प्रथम भारतीय तिरंगा ध्वज फडकवला गेला. पाहूयात पुढचा प्रश्न. पुणे शहराचे जुने नाव काय होते? ऑप्शन ए आहे पुण्यातील ऐतिहासिक महत्व, ऑप्शन बी आहे पुणा, ऑप्शन सी आहे पुण्यनगरी, ऑप्शन डी आहे पुराणपुरी. तर याचे बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन बी पुणा हे पुणे शहराचे जुने नाव होते. पाहूयात पुढचा प्रश्न. गांधीजींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव काय आहे? याचं उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यावं. पाहूयात पुढचा प्रश्न. भारताची एकता आणि विविधता दर्शवणारा नारा कोणत्या व्यक्तीने दिला? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहे जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी आहे सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल. पाहूयात पुढचा प्रश्न. वंदे मातरम हे गीत कोणत्या लेखकाने लिहिले?
ऑप्शन ए आहे रवींद्रनाथ ठाकूर, ऑप्शन बी आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन सी आहे महात्मा गांधी, ऑप्शन डी आहे सुमित्रा नंदन पंत. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. पाहुयात पुढचा प्रश्न. महाकवी कालिदास यांचे काव्यशास्त्राचे मुख्य विषय काय होते? ऑप्शन ए आहे भक्ती, ऑप्शन बी प्रेम, सी नाटक व काव्य, डी समाज सुधारणा. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी नाटक व काव्य. पाहुयात पुढचा प्रश्न. चंद्रयान-2 मिशनच्या सुरुवातीस अंतराळ हे केंद्र कुठे स्थित आहे? या ठिकाणी राज्य आपणास सांगावयाचे आहे. ऑप्शन ए आहे कर्नाटक, ऑप्शन बी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन सी आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन डी आहे तमिळनाडू. तर याचं बरोबर उत्तर आहे श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. पाहूया पुढचा प्रश्न. नवशक्ती नवशक्तीचा लोककला हे पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात? ऑप्शन ए आहे चित्रकला, ऑप्शन बी आहे शास्त्रज्ञ, ऑप्शन डी आहे नृत्य व संगीत, ऑप्शन डी आहे काव्यलेखन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नृत्य व संगीत. पाहूयात पुढचा प्रश्न. ज्येष्ठ मराठी कवी आणि साहित्यकार पु ल देशपांडे यांचे साहित्य कसे ओळखले जाते? ऑप्शन ए आहे ऐतिहासिक काव्य, ऑप्शन बी आहे सामाजिक काव्य, ऑप्शन सी आहे हास्य आणि हलके फुलके लेखन, ऑप्शन डी आहे भक्तिपंथ काव्य. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन सी हास्य आणि हलके फुलके लेखन. पाहुयात पुढचा प्रश्न. भारतीय सिनेमातील दादासाहेब फाळके पुरस्कार कधी सुरू झाला? याचं ऑप्शन्स आहेत 1952, ऑप्शन 2 1965, ऑप्शन सी 1970, ऑप्शन डी 1955. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन ए 1952. या सालापासून दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पाहुयात पुढचा प्रश्न. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता? ऑप्शन ए आहे रायगड किल्ला, ऑप्शन बी आहे पुरंदर किल्ला, ऑप्शन सी आहे सिंहगड किल्ला, ऑप्शन डी आहे तोरणा किल्ला. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रायगड किल्ला. पाहुयात पुढचा प्रश्न. हिरकणी या कथेचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए आहे पु ल देशपांडे, ऑप्शन बी आहे व पु काळे, ऑप्शन सी आहे श ना नवरे, ऑप्शन डी आहे रणजित देसाई. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व पु काळे यांनी हिरकणी ही कथा लिहिलेली आहे. पाहुयात पुढचा प्रश्न. दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे मध्य प्रदेश, ऑप्शन डी आहे बिहार. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश. पाहुयात पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस कोणता आहे? ऑप्शन ए आहे 1 मे 1947, ऑप्शन बी आहे 1 मे 1960, ऑप्शन सी आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन डी आहे 26 जानेवारी 1950. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे व त्या दिवसाला महाराष्ट्र दिवस असे संबोधले जाते. पाहूयात पुढचा प्रश्न. अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ पाहिला. आशा आहे की आपणास विविध पदभरती परीक्षेमध्ये या प्रश्नांचा उपयोग होईल. शेवटचा प्रश्न आहे. भारतामध्ये सध्याच्या जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.